नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पल्स बघणार आहोत. याला नाडी मराठीमध्ये बोलले जातं. कधी कधी याची डेफिनेशन विचारली जाते किंवा नर्सिंग फाउंडेशन GNM फर्स्ट इयरला इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे. तर आपण पूर्ण व्हिडिओ बघूया. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. लाईक करा, शेअर करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पल्सची आपण व्याख्या बघूया. 5 मार्काला जर प्रश्न विचारले तर तुम्ही काय लिहाल ते. तर हृदयाच्या स्पंदनाबरोबर हृदयातील रक्त हे महारोहिणीमार्फत एओर्टामार्फत संपूर्ण शरीराच्या प्रत्येक रोहिणीमध्ये लोटले जाते व त्याची निर्माण झालेली लाट हाडावरून जाणाऱ्या त्वचेलगत असणाऱ्या रोहिणीमध्ये जाणवते. तिलाच नाडी असे म्हणतात. खालील ठिकाणी आपल्याला नाडी पाहता येते. नाडी पाहण्याची ठिकाणे कुठली आहेत तर रेडियल आर्टरी, ब्रेकियल आर्टरी, टेम्पोरल आर्टरी, फेशियल आर्टरी, फिमोरल आर्टरी, टिबियल आर्टरी, कॅरोटिड आर्टरी. तर नाडी पाहत असताना रेट, रिदम, व्हॉल्यूम, टेन्शन या 4 गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात त्याची प्रत्येकाची माहिती बघूया. कधी कधी नाडी पाहण्याची ठिकाणे विचारली जातात. तर रेडियल आर्टरी, ब्रेकियल आर्टरी, टेम्पोरल आर्टरी, फेशियल आर्टरी, फिमोरल आर्टरी, टिबियल आर्टरी आणि कॅरोटिड आर्टरी. त्यानंतर वेग बघूया. स्वाभाविक वेग प्रौढांमध्ये दर मिनिटाला 70 ते 72 इतका असतो. नवजात बालकांमध्ये नाडीचा वेग सर्वात जास्त म्हणजे दर मिनिटाला 130 ते 140 असतो आणि वृद्ध काळात हा जो दर आहे तो 60 इतका असतो, 60. अस्वाभाविक वेग कसा ओळखायचा तर जलद नाडी, टॅकिकार्डिया तुम्हाला समजायला पाहिजे. ॲज अ नर्सिंग स्टाफ म्हणून तुम्ही जेव्हा ड्युटी जॉईन कराल तेव्हा तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे. तर जलद नाडी म्हणजे काय तर टॅकिकार्डिया ज्यावेळेस प्रौढ व्यक्तीच्या नाडीचा वेग 120 ते 140च्या पुढे जातो त्यावेळेस त्याला जलद नाडी असं म्हणतात. अशी नाडी अतितापामध्ये थायरोटॉक्सिस या आजारात आढळते. मंद नाडी, ब्रॅडिकार्डिया म्हणजे काय, ज्यावेळेस नाडीचा वेग दर 60 मिनिटापेक्षा कमी होतो तेव्हा त्यास मंद नाडी असे म्हणतात. अशा प्रकारची नाडी मेंदूच्या विकारामध्ये, अफूच्या विषबाधेमध्ये, हृदयविकारावरील औषध चालू असल्यास आढळते. टॅकिकार्डिया आणि ब्रॅडिकार्डिया म्हणजे डिफरन्स बघा. टॅकी म्हणजे वाढणे, ब्रॅडी म्हणजे कमी होणे. तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला कोणी विचारलं, पेशंटचं आता एक्झामिनरने विचारलं तुमचा वायवा वगैरे घेताना किंवा की टॅकिकार्डिया म्हणजे किती, ब्रॅडिकार्डिया म्हणजे किती, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि तुम्ही स्टाफ नर्स म्हणून काम करणार सगळेजण तेव्हासुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. टॅकिकार्डिया म्हणजे रुग्णाची स्थितीमध्ये काहीतरी अबनॉर्मल घडत आहे, ठीक आहे, कळायला पाहिजे. ब्रॅडिकार्डियासुद्धा कळायला पाहिजे. त्यानंतर तालबद्धता, रिदम. स्वाभाविक एका ठोक्यासाठी लागणारा वेळ 2 ठोक्यातील अंतर सर्व ठिकाणी सारखेच असते. तिलाच नियमित नाडी, रेग्युलर पल्स असे म्हणतात. अस्वाभाविक, ज्यावेळेस 2 ठोक्यातील अंतर सारखे बदलते तिला अनियमित नाडी असं म्हणतात. ज्यावेळेस ठराविक ठोके नियमित पडतात, एखादाच ठोका चुकतो परत ठराविक ठोके नियमित पडतात तिला अनियमित असून नियमित नाडी असे म्हटलं जातं. त्यानंतर आकारमान. स्वाभाविक नाडी पाहत असताना ठोक्याच्या वेळी आपल्याला नाडीचे आकारमान म्हणजे फुगवटासारखा जाणवतो. हा फुगवटा अतिरक्तामुळे आलेला असतो. अस्वाभाविक म्हणजे फुल बाउंडिंग पल्स, प्रमाणापेक्षा जास्त फुगवट असल्यास फुल बाउंडिंग पल्स असे म्हणतात. फिबल पल्स, प्रमाणापेक्षा खूपच कमी फुगवटा असेल तर त्यास फिबल पल्स असं म्हटलं जातं. भरपूर रक्तस्राव झालेलं रोग्याची, शॉकमध्ये रोग्याची नाडी अशी लागते. फिबल पल्स कोणाची लागते तर भरपूर रक्तस्राव, ब्लिडिंग झालेल्या आणि शॉकमध्ये जे रुग्ण असतात त्यांचे. पल्सेस अल्टरनन्स, एक ठोका स्वाभाविक असतो, नंतरचा ठोका हळू परत अस्वाभाविक असतो, त्यास पल्सेस अल्टरनन्स असे म्हणतात. दाब आणि ताण. तर हृदयाच्या प्रत्येक स्पंदनाबरोबर सारख्याच प्रमाणात रक्त बाहेर ढकलले जाते. या रक्ताचा दाब रोहिण्यांच्या भिंतीच्या स्थितिस्थापकमुळे जाणवतो, त्याला ताण दाब असे म्हणतात. हा सर्व ठोक्यांना सारखाच असतो. त्यानंतर अस्वाभाविक. रक्तदाब वाढलेल्या रोग्यांमध्ये नाडीचा दाब जास्त असतो. रक्तदाब कमी असलेल्या व हायपोग्लायसेमिक अवस्थेमध्ये रोग्याच्या नाडीचा दाब कमी असतो. आता नाडी पाहण्याची पद्धत कशी आहे तर नाडी पाहताना ती व्यक्ती रोगी पूर्णपणे विश्रांतीमध्ये अथवा झोपलेला असावा. व्यायाम केलेल्या व्यक्तीची नाडी ताबडतोब म्हणजे पल्स ताबडतोब पाहिजे नाही आहे. तसे असल्यास 5 ते 10 मिनटं विश्रांती घेण्यास सांगायचं आहे. नंतर नाडी बघायची म्हणजे पल्स बघायची आहे. नाडी पाहताना रोग्याच्या हाताच्या छातीवर ठेवून आपल्या हाताची 3 बोटे रुग्णाच्या मनगटावर अंगठ्याच्या बाजूस ठेवावीत.
दुसऱ्या बाजूने आपल्या अंगठ्याचा आधार घ्यावा, म्हणजे आपल्या बोटाला नाडीचे ठोके जाणवतात. नाडीचे ठोके समजण्यासाठी आवश्यक तेवढा दाब द्यावा. जास्त दाब दिल्यास नाडीचे आकारमान, दाब आणि तालबद्धता व्यवस्थित कळत नाही. नाडीची जाणीव झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्या बोटांचा दाब कमी अधिक करून आकारमान, दाब, तालबद्धता पाहावी. हे सर्व स्वाभाविक आहे. हे पाहिल्यावर मग संपूर्ण मिनिट होईपर्यंत किती ठोके पडतात ते मोजायचं आहे. ठीक आहे, हे कळालं तुम्हाला की नाडी पाहताना नाडीचे ठोके समजण्यासाठी आवश्यक तेवढाच दाब द्यायचा आहे. जास्त दाब दिल्यास नाडीचा आकारमान, दाब आणि तालबद्धता व्यवस्थित कळत नाही. नाडीची जाणीव झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्या बोटाचा दाब कमी करून सर्व आकारमान, ताप, तालबद्धता पाहावी. हे सर्व स्वाभाविक आहे. हे पाहिल्यावर मग संपूर्ण मिनिट होईपर्यंत किती ठोके पडतात जे वॉचमध्ये बघून आपल्याला चेक करायचं आहे. तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.